नमस्कार. तनुजाच रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आज मी बनवणार आहे अतिशय पौष्टिक आणि पारंपरिक एक रेसिपी आहे. तर ती बनवणार आहे. तर आज मी बनवणार आहे हुलग्याचं माडगं किंवा हुलग्याचं सूपही म्हणू शकता तुम्ही. अगदी सिंपल रेसिपी आहे आणि अगदी पारंपरिक रेसिपी आहे. सर्दी वगैरेचा त्रास वाटत असेल तरी पण तुम्ही हे गरमागरम सूप पिऊ शकता. खूप छान आणि हेल्पफुल आहे. तर सूप बनवण्यासाठी सर्वात आधी तर मी हुलगे घेतलेत वाटीमध्ये आणि ते थोडेसे गरम करून घ्यायचेत, भाजून घ्यायचेत म्हणजे. कारण हुलगे जे आहेत तर ते शिजायला थोडा वेळ लागतो, त्यामुळे थोडंसं भाजून आणि त्याच्यानंतर त्याची पावडर करायची. तर बघू शकता तुम्ही भाजून झालेत आणि थोडेसे थंड करून घ्यायचेत आणि त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक त्याची पावडर करून घ्यायची आहे. 1-2 वेळेला आपल्याला मिक्सरचं भांडं आहे ते फिरवावं लागेल बारीक करण्यासाठी. तर हे पूर्णपणे थंड होऊ द्यायचंय आणि नंतर बारीक करायचंय. तर बघू शकता तुम्ही. तर एकदा फिरवून घेतलंय आणि मी थोडंसं चेक करणार आहे. तर थोडंसं जाडसर वाटत होतं, त्यामुळे मी अजून थोडं फिरवून घेणार आहे. सर्व एकत्र छान मध्ये घेऊन मिक्सरच्या भांड्यात परत एकदा फिरवून घेणार आहे, जेणेकरून ते छान असं बारीक दळलं जाईल. खूप असं जाडसर ठेवायचं नाहीये. आणि त्याच्यानंतर एका कढईमध्ये साधारणतः 1-2 चमचे इतकं तूप घेतलंय. तुपामध्ये बारीक चिरलेलं लसूण टाकलंय आणि लसूण थोडंसं परतून घेणार आहे. 1-2 मिनिट आपल्याला लसूण परतून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर त्यामध्ये आपल्याला जितकं सूप बनवायचं आहे तितकं पाणी ऍड करायचं आहे. तर बघू शकता थोडासा लसूणचा रंग बदललाय आणि लसूण पण छान परतून झालंय. तर त्यामध्ये मी पाणी ऍड करणार आहे. जितकं आपल्याला सूप बनवायचं त्यानुसार आपल्याला त्याच्यामध्ये पाणी ऍड करायचंय आणि पाण्याला उकळी येऊ द्यायची. तर पाणी उकळेपर्यंत आपल्याला जे हुलग्याचं जे आपण पीठ बनवलं होतं, पावडर बनवली होती, तर ती एका वाटीमध्ये घ्यायची आणि त्यामध्ये पाणी टाकून त्याच्या गाठी मोडायचे. डायरेक्टली टाकलं तर त्याच्या गाठी होतील, म्हणून आपल्याला पाण्यामध्ये ते थोडंसं मिक्स करून मग ऍड करायचंय. तर साधारणतः 1-2-3 चमचे इतकं पीठ घेतलंय मी आणि त्याच्यामध्ये पाणी ऍड केलंय आणि चमच्याने त्याच्या गाठी मोडून घेणार आहे आणि परत जितकं आवश्यक असेल तितकं पाणी ऍड करून घ्यायचंय. तर बघू शकता तुम्ही त्याच्या गाठी आहेत तर त्या चमच्याने तशा मोडून घ्यायचे, जेणेकरून सूप आहे तर त्यामध्ये त्याच्या गाठी नाही होणार. अगदी स्मूथ असं कन्सिस्टन्सी ते सूप तयार होईल. तर बघू शकता तुम्ही पाण्यालाही उकळी आली आहे आणि त्याच्यामध्ये मी गूळ घेतलाय तर तो ऍड केलाय. चवीपुरतं मीठ ऍड केलंय आणि त्याच्यानंतर आपण जे हुलग्याचं पीठ पाण्यामध्ये मिक्स केलं होतं तर ते ऍड करायचंय आणि ते आपल्याला जे सर्व मिश्रणामध्ये छान एकत्र एकजीव होईपर्यंत मिक्स करून घ्यायचंय आणि थोडंसं एखादा मिनिट आपल्याला ते छान मिक्स करायचंय, जेणेकरून त्याच्या गाठी नाही होणार आहेत. आणि आपल्याला हे हे जे आहे मिश्रण ते थोडंसं शिजू द्यायचंय. एक 5 ते 10 मिनिट आपल्याला हे शिजण्यासाठी ठेवून द्यायचंय, कारण आपण भाजलेलं आहे पीठ, त्यामुळे जास्त वेळ पण शिजवावं लागत नाही. तर उकळी पण छान आली आहे आणि थोडंसं अजून 1-2 मिनिट मी ठेवणार आहे दाटसर होईपर्यंत. थोडंसं मला पातळ वाटतंय, तर थोडंसं दाटसर होईपर्यंत ते ठेवणार आहे. आणि अप्रतिम चवीचं असं हुलग्याचं माडगं आहे, हुलग्याचं सूप आहे, तर ते तयार आहे. जर आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि तनुजाच रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या ज्या नवीन नवीन रेसिपीज आहेत तर त्याच्या नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील. तर बघू शकता दाटसर सूप तयार आहे. तर ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा. थंडीमध्ये तर आवर्जून करून बघा. धन्यवाद.